नमस्कार. आज आपण सोलापूर शहराच्या अगदी हृदयात वसलेल्या एका अशा स्थानाबद्दल बोलणार आहोत जे फक्त एक मंदिर नाहीये तर एका महान समाज सुधारकाचा जिवंत वारस आहे. चला तर मग श्री सिद्धेश्वरांच्या या दिव्य गाथेला, त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया. जरा हे दृश्य बघा. एका भव्य तलावाच्या अगदी मधोमध वसलेले हे मंदिर. हे पाहिल्यावर अनेकांना अमृतसरच्या सुवर्ण मंदिराची आठवण येते, नाही का? पण या मंदिराची आणि या तलावाची कहाणी पूर्णपणे वेगळी आहे आणि तितकीच प्रेरणादायी सुद्धा. आज आपण या 5 भागांमधून श्री सिद्धेश्वरांचं जीवन आणि कार्य समजून घेणार आहोत. सुरुवातीला त्यांची ओळख, मग त्यांचा बालयोगी म्हणून झालेला प्रवास, त्यानंतर त्यांनी लोककल्याणासाठी केलेली कामं, जगप्रसिद्ध गड्डा यात्रा आणि सगळ्यात शेवटी त्यांचा अजरामर वारसा. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. श्री सिद्धेश्वर, ज्यांना सोलापूरचं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं, ते नक्की कोण होते? श्री सिद्धेश्वर हे फक्त एक संत नव्हते. ते होते एक द्रष्टे, समाजसुधारक आणि शहराचे संरक्षक. वीरशैव परंपरेतल्या 6 प्रमुख संतांपैकी एक म्हणून त्यांनी केवळ आध्यात्मिकच नाही तर सामाजिक जडणघडणीतही खूप मोठी भूमिका बजावली. आता आपण वळूया त्यांच्या सुरुवातीच्या प्रवासाकडे, ज्या प्रवासामुळे एक सामान्य मुलगा बालयोगी म्हणून ओळखला जाऊ लागला. तर ही गोष्ट आहे 12व्या शतकातली आणि त्या काळात सोलापूरला सोन्नलगी या नावाने ओळखलं जायचं. याच सोन्नलगी गावात सिद्धरामांचा जन्म झाला. त्यांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे टप्पे बघूया. सोन्नलगी गावात जन्म झाला, त्यानंतर अगदी लहान वयातच ते श्रीशैलला गेले, जिथे त्यांना मल्लिकार्जुनाचं दर्शन झाले. तिथून परत आल्यावर तर ते बालयोगी म्हणून प्रसिद्ध झाले. पुढे महात्मा बसवेश्वरांना भेटले आणि अनुभव मंटपचे अध्यक्षही बनले. आणि शेवटी सोन्नलगीमध्येच त्यांनी समाधी घेतली. त्यांच्या जन्माची कथाही खूप रंजक आहे बरं का. सोन्नलगीचे पाटील होते मुद्दगौडा आणि त्यांच्या पत्नी सुग्गलदेवी. त्यांना संत रेवणसिद्धांनी आशीर्वाद दिला होता की तुमच्या पोटी एक असा पुत्र जन्माला येईल जो शिवयोगी असेल, आणि त्या आशीर्वादाप्रमाणेच सिद्धरामांचा जन्म झाला. सिद्धेश्वरांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या भल्यासाठी वाहून घेतलं. बघूया त्यांनी कोणती महत्त्वपूर्ण कामे केली. त्या काळातला सोलापूरचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने एक प्रचंड मोठा तलाव बांधला. भुकेल्यांसाठी अन्नछत्र चालवलं. गोरगरिबांच्या मुलामुलींची लग्न व्हावीत म्हणून सामुदायिक विवाह सोहळ्यांची परंपरा सुरू केली. आणि या सगळ्यासोबतच अनेकांना अध्यात्माचा मार्गही दाखवला. आता हा आकडा बघा, 68. त्यांच्या कार्याचं हे एक महत्त्वाचं प्रतीक आहे. पण 68 म्हणजे नक्की काय? तर सिद्धरामेश्वरांनी सोन्नलगीमध्ये 1-2 नाही तर तब्बल 68 शिवलिंगांची स्थापना केली. यातून त्यांनी संपूर्ण शहरालाच एक पवित्र तीर्थक्षेत्र बनवून टाकलं. आजही यापैकी अनेक शिवलिंग मंदिरात आणि परिसरात आपल्याला पाहायला मिळतात. आता जाणून घेऊया त्यांच्या नावाने चालणाऱ्या सर्वात मोठ्या आणि एका वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाबद्दल, म्हणजेच गड्डा यात्रा. या यात्रेची भव्यता समजून घेण्यासाठी चला आधी मंदिराच्या रचनेतून एक छोटासा फेरफटका मारूया. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच आपण सिद्धरामेश्वरांच्या पवित्र समाधीस्थळासमोर येतो. तिथून पुढे गेल्यावर एक भव्य सभामंडप लागतो आणि शेवटी आपण पोचतो ते थेट गर्भगृहात, जिथे महाराजांचे मुख्य स्थान आहे. गड्डा यात्रा हा मकर संक्रांतीच्या काळात होणारा जवळजवळ 15 दिवसांचा उत्सव आहे. आणि या यात्रेचं मुख्य आकर्षण आहे एक प्रतिकात्मक विवाह सोहळा. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. सिद्धरामेश्वर तर आयुष्यभर ब्रह्मचारी होते, मग त्यांच्या नावाने विवाह सोहळा कसा काय साजरा केला जातो? याच उत्तर खुद्द सिद्धरामेश्वरांच्याच शब्दांत मिळतं. झालं असं की एका कुंभार कन्येने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ते म्हणाले, मी लिंगागी आहे, म्हणजेच मी स्वतःला शिवाचा अंश मानतो. मल्लिकार्जुन माझे पती आहेत आणि मी त्यांची सती आहे. मग एका स्त्रीचा दुसऱ्या स्त्रीशी विवाह कसा होऊ शकेल? पण त्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी एक खूप अनोखा मार्ग काढला. त्यांनी तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्याची परवानगी दिली. आणि तेव्हापासून हा प्रतिकात्मक विवाह सोहळा यात्रेचा एक अविभाज्य भाग बनला आहे. या प्रतिकात्मक विवाह सोहळ्यामध्ये नंदीध्वज म्हणजेच ज्या मानाच्या काठ्या असतात त्यांना वर म्हणजे नवरदेव मानलं जातं, आणि ती कुंभार कन्या वधूचं प्रतीक असते. यात्रेतले 3 दिवस फार महत्त्वाचे असतात. भोगीच्या दिवशी विशेष पूजा होते, संक्रांतीला मुख्य मिरवणूक आणि होम असतो, तर किंक्रांतीच्या दिवशी अक्षतापूजन पार पडतं. चला आता या महान शिवयोगीने आपल्या मागे ठेवलेल्या त्या चिरंतन वारसावर एक नजर टाकूया. त्यांचा वारसा आजही आपल्याला 4 मुख्य रूपांमध्ये जिवंत दिसतो.
एक म्हणजे त्यांचं भव्य मंदिर, दुसरे म्हणजे त्यांनी बांधलेला तो विशाल तलाव, तिसरी म्हणजे दरवर्षी भरणारी कड्डा यात्रा आणि चौथं म्हणजे त्यांनी स्थापन केलेली ती 68 शिवलिंग. हे सगळं आजही सोलापूरच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजेच सिद्धरामेश्वरांनी सेवा, श्रद्धा आणि स्थापत्यकलेचा एक असा वारसा आपल्या मागे ठेवला आहे जो आजही सोलापूरच्या लोकांना केवळ आध्यात्मिक शांतीच देत नाही, तर पाणी आणि सामाजिक एकोप्याचा एक मोठा आधारही देतो. आणि हे सगळं पाहून एक विचार मनात येतोच की एका व्यक्तीने इतक्या निस्वार्थ भावनेने केलेलं काम दगडात, पाण्यात आणि लोकांच्या परंपरेत शेकडो वर्षानंतरही इतकं जिवंत कसं काय राहू शकतं. श्री सिद्धेश्वर आणि त्यांचा हा वारसा हेच याचे एक ज्वलंत उदाहरण आहे.